बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। नवीन एसपी यांना भेटून काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या आणि त्यांची बदली होणं आवश्यक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तसंच बीडमध्ये अनेक माफियांची एक साखळी तयार झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे। तसंच बीडच्या घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नये असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। हे अधिकारी तातडीने बदलणे गरजेचे आहे। अनेक वर्षाची त्यांचे असलेले हितसंबंध त्यामुळे तपासामध्ये ब्रेक येत आहेत। कोणतीही घटना झाली मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो डायरेक्टली छाती ठोकपणे सांगतो की अधिकारी माझा बसलेला आहे, तपासामध्ये माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही किंवा जर झालाच तरी मी त्याच्यातून निर्दोष बाहेर सुटेल, अशा प्रकारचं एक आत्मविश्वास त्या ठिकाणच्या अनेक गुंडांना झालेला आहे। म्हणून एक असलेली यंत्रणा त्याला पुन्हा एकदा त्याचा सफाया करून एक वेगळा अधिकारी, चांगल्या दर्जाचे अधिकारी बीडमध्ये जाणं गरजेचं आहे। अनेक माफिया लोक त्या ठिकाणी आहेत, 2 नंबरचे धंदे, अवैध धंदे करणारे अनेक जण आहेत। आणि मग वाळू माफिया असेल किंवा क्लब चालवणारा असेल किंवा दारू विकणारा असेल किंवा गुंडगिरी करणारा असेल, यांच्या सर्वांची एक चेन तयार झालेली आहे आणि ही चेन एकमेकाला सपोर्टेड आहे। म्हणून याला पहिले सरकारनं यावर जी काही उपाययोजना करायची, फडणवीस साहेबांनी यासाठी खंबीर पावले उचललेली आहेत। परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये मला हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की या लोकांचा बंदोबस्त केल्याशिवाय बीडमधलं जे काय गुंडगिरी वाढते ती कमी होणार नाही। तर त्याकरता यांचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। हे बघा, बीडच्या घटनेला तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका। बीडच्या घटनेला तुम्ही प्रत्येक वेळेला जर तुम्ही राजकारणाशी जोडत असाल तर हे चुकीचं आहे। धनंजय मुंडेंचा सुरेश धसचा संबंध या घटनेशी जोडून मग धनंजय मुंडेला पालकमंत्री करू नका किंवा सुरेश धसला मंत्री केले नाही म्हणून झाले, अशातला कोणताही प्रकार नाही आहे। घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याचा समर्थन कोणीही करू नये। त्या घटनेची निंदाच या सर्वांनी केली पाहिजे, म्हणून याला राजकीय वळण देता कामा नये।